सध्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये गणेश उत्सवाचा माहोल सुरू आहे। या गणेश उत्सवामध्ये संपूर्ण शहरातील आबालवृद्ध आपल्याला या गणेश भक्ताच्या पूजेसाठी आरास करण्यासाठी आपल्याला गर्दी दिसत असताना आज आपण स्वराज्यली न्यूज चॅनलच्या माध्यमातून सोलापुरातील प्रसिद्ध असं आजोबा गणपती माणिक चौक या ठिकाणी आपण आलेलो आहोत। शुक्रवार पेठ। तर आजोबा गणपतीची स्थापना कशी झाली किंवा त्या मंडळाचा पूर्व इतिहास आपण जाणून घेत आहोत। लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात याच आजोबा गणपतीपासून प्रेरणा घेऊन केल्याचा इतिहास फार जुना जरी असला तरी तो आज या मंडळाच्या विविध उपक्रम आणि मंडळाकडे जो आजोबा गणपती म्हणल्यानंतर आजही तो इतिहास पुन्हा एकदा जिवंत झाल्यासारखा दिसून येत असताना आपण मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष यांच्याकडून या मंडळाचा इतिहास आपण जाणून घेत आहोत। तर आपण त्यांच्याशी आता बातचीत करूया। मी शिवानंद अडगळे, मानाचा सार्वजनिक आजोबा गणपती या ट्रस्टमध्ये मी कार्य करतोय। काय गणपतीचा आमचा इतिहास सांगायचा म्हणलं तर आमच्या गणपतीला ऐतिहासिक परंपरा लाभलेला हा गणपती आहे। ऐतिहासिक परंपरा कशी लाभली? स्वातंत्र्यपूर्व काळातला हा गणपती। तर तो कसा 1885 साली ह्या आजोबा गणपतीची स्थापना झाली। तर त्या 1885 साली आपला देश हा पारतंत्र्यात होता। आपल्याला अजून स्वातंत्र्य मिळालं नव्हतं। आमच्या शुक्रवार पेठमधले स्वातंत्र्य सैनिकांची मोठी फळी होती। त्या तसल्या काळात मोठं शासन असताना सुद्धा आमचे कार्यकर्ते, जुन्या पिढीतील कार्यकर्ते हे 1885 साली हा गणपती स्थापन केला होता। तो त्या टायमाला तो गणपती असा होता, कामटी, कागदी, खळ, पुट्टा अशा पद्धतीनं तो 1885 ला केला होता। म्हणजे त्यावेळेस सुद्धा पर्यावरणपूरकाचं जे काही नियम निघाले ते आत्ता निघाले तरी पर्यावरणपूरकाचं जे उगमस्थान आहे हे आमचा आजोबा गणपती आहे 1885 ला। त्याच्यानंतर मग 1893 ला इथं लोकमान्य टिळक आपल्या इथं सोलापूरला आले होते। इथं वारदप्पा म्हणून आमचे आहेत, ते इथं शुक्रवार पेठमध्ये आजोबा गणपतीची काहीतरी सार्वजनिक गणेशोत्सव काहीतरी पूजा वगैरे चालती, त्यांना पान सुपारीचं निमंत्रण दिलं होतं। ते आले आणि बघितले सगळ्या जमातीतले सगळ्या जातीतले लोक एकत्र येऊन हे काय मोठी पूजा, म्हणजे त्यांच्या असं लक्षात आलं ह्या धार्मिक माध्यमातून आपल्याला स्वातंत्र्याचं चळवळीचं माध्यम आपण करू शकतो। म्हणून त्यांनी काय केली, म्हणजे ह्यांची आजोबा गणपतीचीच प्रेरणा बघून त्यांनी 1893 साली 1893 साली त्यांनी सार्वजनिक गणेश उत्सव निर्माण केला पुण्यामध्ये। त्याच्यानंतर आज म्हणजे आजोबा गणपतीला प्रेरणास्थान हे लोकमान्य टिळकांना प्रेरणास्थान देणारा हा आमचा आजोबा गणपती, भारतातला पहिला गणपती हा आमचा आजोबा गणपती। आणि मग त्यानंतर आपण आता ही 1993 ला मंदिर बांधलं। त्या टायमाला ही जी आता मूर्ती आहे ही सुद्धा मूर्ती सध्या आहे ती देवळातली, ही सुद्धा पर्यावरणपूरक मूर्ती आहे। ती कशी तर तणस, गवत, गुळ, शाडू हे सुद्धा आम्ही पर्यावरणाचे पारंपरिक आम्ही जपलोय। म्हणजे पूर्वीपासूनच तो इको फ्रेंडली गणपती आमचा आजोबा गणपती आहे। आणि आमच्या आजोबा गणपतीच्या माध्यमातून धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये बी मोठा ठसा आहे। आणि 12 महिने आमचे काही उपक्रम असतात, म्हणजे आता गरीब विद्यार्थ्यांना काहीतरी आता शालेय वाटप असे वगैरे सामाजिक शैक्षणिक उपक्रम। आता आमचं अथर्व शिष्य परवा 8 तारखेला झालं। जवळजवळ 5000 महिला पहाटे 5 वाजता अथर्व शिष्याला इथं आले होते। पूर्ण मोठा कार्यक्रम झाला। आणि आजोबा गणपतीचा हा ठसा आहे सामाजिक कार्य करण्याचा त्यांचा। मंडळाचा पूर्व इतिहास अतिशय चांगल्या प्रकारे आपण मांडलेला आहेच, परंतु यापुढेही आपण या मंडळाच्या माध्यमातून अजून कोणकोणते उपक्रम घेणार आहात याविषयी काय आपण सांगू शकाल? आता ह्याच्या पुढे आमचं मोठं म्हणजे सामाजिक कार्य करायचं म्हटल्यानंतर एक मंदिराची जागा आम्ही मोठी करतोय। मंदिराची म्हणजे तिथं ध्यान मंदिर वगैरे करणे आणि बाकी जे काही सामाजिक कार्यक्रम आम्ही 12 महिने जे काय करतो ते सगळे उपक्रम आम्ही 12 महिने राबवणारच। आणि नवीन काय प्रक्रिया म्हणजे कार्यक्रम निघतात त्या माध्यमातून आम्ही करणारच आहोत। मंदिर ध्यानधारणाचं म्हणजे हे घ्या ध्यानधारणाचं मंदिर भविष्यामध्ये जसं आम्हाला काही कार्यक्रम करायचे म्हणजे योग येतील त्या पद्धतीने सगळे कार्यक्रम आम्ही करण्यात अपेक्षित आहे। तसं पाहिलं तर सोलापूर शहर हे बहुभाषिक, अनेक धर्माचे, जातीचे, पंथाचे नागरिक या शहरामध्ये गुण्यागोविंदाने राहतात।
परंतु तरीही काही समाज विघ्न संतोषी काही मंडळी दोन समाजामध्ये तेढही निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु या सर्व समाज बांधवांना, सर्व सोलापूरच्या आपल्या बांधवांना, भावांना या मंडळाचा एक पदाधिकारी, कार्यकारी अध्यक्ष या नात्याने आपण कोणता संदेश देऊ शकता? आमच्या आजोबा गणपतीच्या इतिहासमध्ये सांगायचं म्हणलं तर 1885ला संत सुपीशहा बाबा म्हणून इथं त्याचा दर्गा आहे. ते मूळचे इराणचे आणि नंतर ते हैदराबादला आले. हैदराबाद नंतर काही कालानंतर सोलापूरला स्थायिक झाले. तर ते आजोबा गणपतीला हार घालून त्या टायमाला पूजा करायची. म्हणजे हिंदू आणि मुसलमान ह्यांचं एकात्मिक त्यावेळेसच आमचा आजोबा गणपतीतर्फे सुरुवात झालेली आहे. आणि आज सुद्धा ज्यावेळेस गणपती विसर्जनला निघतोय, बाहेर काढतोय मी, त्या सुद्धा ते त्यांचे पारंपरिक जे आमचे मुस्लिम बांधव आहेत ते येऊन पुष्पहार पूजा केल्याशिवाय आमचा गणपती विसर्जनला पुढे जात नाही. अतिशय हिंदू एकात्मता एक दोन संत सुपी बाबा म्हणून त्या टायमाला होते. हिंदू आणि मुस्लिम ऐक्यता किंवा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश आजोबा गणपतीच्या माध्यमातून संपूर्ण देशभर आजही जातोय. ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. निश्चितच कौतुकास्पद ही बाब असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे विसर्जनाची मिरवणूक असते त्या मिरवणुकीमध्ये सुद्धा हाच संदेश निश्चितपणे सोलापूर शहरच नव्हे तर संपूर्ण राज्यभर, देशभर पसरेल. या मिरवणुकीविषयी आपण काय सांगाल? आमच्या मिरवणुकीमध्ये विसर्जनच्या दिवशी आणि मुळात विसर्जनचा जो गणपती आहे आमचा प्रतिमात्मक म्हणून आम्ही एक सुपारीची पूजा करतोय 10 दिवस. म्हणजे ज्यावेळेस आपण विसर्जन करतोय त्यावेळेस सुद्धा प्रदूषणमुक्त, जलमुक्त म्हणजे जलप्रदूषित मुक्त. आणि मिरवणुकीचं सांगायचं म्हणलं तर आमचे सगळे शासनाने जे काही नियम दिलेले आहेत ते नियमला बाधिल राहून आम्ही आमची मिरवणूक काढतो. तर ते कसं, आता मिरवणुकीमध्ये डॉल्बी वगैरे सध्याचा जो प्रकार आहे आम्ही पूर्ण आमच्या ट्रस्टतर्फे ते फाटा मारलेला आहे. त्याला आम्ही पारंपरिक वाद्य 400 ते 500 ढोलवाद्य आमचे कार्यकर्ते असतात आणि लेझिमचे 400-500 असे कार्यकर्ते असतात. त्या माध्यमातून आमची मिरवणूक निघते. आणि मिरवणुकीला निघताना आजोबा गणपतीचा मान हा सगळ्यात शेवटी राहण्याचा मान आहे. सगळ्यात शेवटी म्हणजे त्याचं जे विसर्जन येत आहे हे दुसऱ्या दिवशी पहाटे 6-7ला विसर्जन होतं. साधारणपणे कायदा आणि सुव्यवस्थेच्या चौकटीत राहून आजोबा गणपतीची ही विसर्जनाची मिरवणूक निघतेच, यावर्षीही निघणार आहे असं आपण सांगितलेलं आहे. परंतु या मिरवणुकीला किती तास वेळ लागतो हे आपण सांगितलेलं आहे. परंतु येणाऱ्या या काळामध्ये आपण मिरवणूक जी निघणार आहे त्यामध्ये जे कार्यकर्ते असतात, चोख बंदोबस्त पोलिसांचा तसं पाहिलं तर कमी पडतात. पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे राज्यामध्येच कमी पडत असताना आपण आपल्या मंडळाचे काही पदाधिकारी शांत वातावरण किंवा शांतीचा संदेश देण्यासाठी, मिरवणूक शांत पार पाडण्यासाठी आपण कशा पद्धतीने हा मिरवणुकीमध्ये उपक्रम राबवता? आमची विसर्जन मिरवणूक निघताना आम्ही जे पारंपरिक माध्यमातून तर मिरवणूक काढतोच. शासनाने जे काही नियम आम्हाला दिलेले आहेत, जरी पण पोलीस बंदोबस्त नसला किंवा कमतरता जरी असली तरी आम्ही आमच्या माध्यमातून, ट्रस्टच्या माध्यमातून काय आम्ही शासनाचं म्हणजे शांतता सुव्यवस्थित कुठेही त्याला धक्का लागू नये ही खबरदारी आम्ही घेतो. अगदी शांत पद्धतीनं ही आमची मिरवणूक निघत असते. आणि रात्री त्यांचं जे वेळ आहे 12 वाजता जे काही वाद्य बंद करायचं त्या नियमाला आम्ही बांधिलकी राहून पूर्ण बंद करतोय. आणि पोलीस शासन सुद्धा आम्हाला खूप मदत करतंय. दरवर्षी आम्हाला त्यांची मदतीची भूमिका आहे. तर निश्चितपणे आपण चांगल्या प्रकारे माहिती स्वरांजली न्यूज चॅनलला दिलेली आहे. आणि पुन्हा एकदा मी आपलं आभार व्यक्त करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. गणेश या चतुर्थीच्या किंवा गणेश उत्सवाच्या आजोबा गणपतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, गणेश भक्तांना शुभेच्छा देऊन आपण या ठिकाणी थांबूया. नमस्कार. नमस्कार. नमस्कार.